गुलाबराव सुखलाल महाजन, राहणार बाळ, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। आमचे मंगेश दादा आमदार आहेत। प्रत्येक वर्षाला हर एक नवीन नवीन वारी आणतात ते प्रत्येक वर्षाला। यावेळेला किती जण आलाय? 5000 लोक आलेले आहेत। आता परत 9 तारखेला परत 5000 लोक येतील। हां, 2 वेळेस रेल्वे बुक केलेली आहे। आता ग्रामीणचे शहरी। माझं नाव किशोर दौलत पाटील, राहणार बहाळ। आमच्या गावावरनं कमीत कमी 400-500 लोक आलेले बाळ गावाचे। तर आता हे एकूण सर्व ग्रामीण भागाचे 4-5 हजार लोकसंख्या। मी किशोर माधवराव पाटील, माजी जिप सदस्य, चाळीसगाव, जिल्हा जळगाव। आम्ही आमदार साहेबांच्या ही 5वी वारी आहे आणि दादा वारीला आणताना दरवेळा एक ट्रेन असायची, आत्ता 2 ट्रेन आहेत। आत्ता आम्ही 5000 भाविक आलेलो आहे। विशेष बिस्लरी बाटलीपासून जेवण्यापासून सगळं सुविधा आमदार साहेब देत असतात। आमदार साहेबांचं कार्य खूपच छान आहे। आम्ही आत्ता सगळे पदाधिकारी व गोरगरीब सगळे तालुक्यातनं व खेड्यापाड्यातनं सगळी जनता आलेली आहे आणि आम्ही आज रात्री निघणार आहोत। धन्यवाद। हेच की इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे, नुसतं बोलून नाही तर कृतीतनं झालं पाहिजे। अगदी महाराष्ट्रातले काही ठराविक तालुके दुष्काळ यावेळी जाहीर झाले, त्यात आमचा चाळीसगाव तालुका झाला, परंतु तो दुष्काळ झाला नाही पाहिजे। शेतकऱ्याच्या बांधावर पाणी गेलं पाहिजे। पाणी जर मुबलक झालं तर तेही मला असं वाटतं की शेतकरी दुसरं काही मागत नाही आणि तेच पांडुरंगाला साखर घालणार आहे की मी तर बाबा मला परमेश्वराने तर भरभरून दिलं आहे, परंतु माझ्या तालुक्याला देखील सुखी ठेवावं, समृद्ध ठेवावं, त्यांचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना दीर्घायुष्य लाभो, हेच मी पांडुरंगाला प्रार्थना करणार आहे। पहिल्यापासून आपण पाहत आलेलो आहे। आता काही लोकांनी त्याला जातीय रंग दिला असेल तर त्यांचं राजकीय पोळी भाजण्यासाठी मला असं वाटतं की मी या चंद्रभागेच्या तीरी आणि या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या या चरणी कुठल्याही राजकीय विषयावर मला भाष्य करायचं नाही आहे। मी आज इथं फक्त आणि फक्त या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहे। माझ्यासाठी 365 दिवस हे राजकारणासाठी मोकळे असतात। आजच्या दिवस तरी मला राजकारणावर तुम्ही काही बोलायला नका, एवढीच तुम्हाला विनंती।